हॅलो, नमस्कार. मेघना बोलते. काय म्हणता, कसे आहात? मस्त ना. मस्त राहायचं. कारण या गोष्टीवर आपला विश्वास असला पाहिजे की मनुष्य जन्म जो आहे, मानव जन्म हा एकदाच मिळतो आणि तो आपल्या पद्धतीने पुरेपूर आनंदात जगायचा. बस, काही तक्रार नाही ठेवायची कोणाच्याच संदर्भात. आपल्या बाबतीत आपण काही तक्रार नाही करायची. आपण कसं प्रॉब्लेम सोल्युशन करणारे असलो पाहिजे, सॉल्वर असलो पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्वर, नॉट अ प्रॉब्लेम क्रिएटर. आपल्याला काही प्रॉब्लेम्स क्रिएट नाही करायचे. कोणाचे प्रॉब्लेम्स असतील तर सॉल्व करायला मदत केली पाहिजे, असं माझं मत आहे. तुमचं वेगळं असू शकतं. तर आज एका वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत. त्याचं कारण असं की आता मी ज्या एजला, ज्या स्टेजला आहोत, तिथे असं वाटतं की एवढं पुलाखालून पाणी वाहून गेलं, इतकं आयुष्य जगलो, कसं जगलो, खूप कष्टात जगलो, मजेत जगलो, आनंदात जगलो, हा नंतरचा मुद्दा असेल. पण जगलो आणि आपापल्या पद्धतीने आपण धडपड करून जगण्याचा प्रयत्न केला. त्याचं सगळं श्रेय आपल्यालाच आहे, यात वादच नाही. तर या सगळ्या गोष्टी करत असताना असं वाटतं की काहीतरी राहून गेलं आहे. काय राहून गेलं आहे? खूप गोष्टी आहे ज्या करायच्या होत्या त्या राहून गेल्या. कारण त्याचं कारण असं की आत्ता ज्याला गोल सेटिंग म्हणतात, आणि ते फार मस्ट आहे. आपल्याला कधी कोणी शिकवलं नाही, न कोणत्या शाळेत शिकवलं, न कोणत्या नातेवाईकांनी शिकवलं, न कोणत्या मैत्रिणींनी याविषयी बोललं. उलट तुम्ही जर मोठे स्वप्न पाहिले आणि एखाद्याशी बोलून दाखवले तर ते तुम्हाला म्हणायचे, काय खोटा बोलतो रे, काय काय फेकतो रे, अशा पद्धतीने. पण हे गोल सेटिंग असू शकतं, ही एखाद्या माणसाची स्वप्न असू शकतात, तो त्याच्यासाठी ती पूर्ण करायसाठी तो धडपड करू शकतो. याच्या बाबतीत कधी कोणी विचार नाही केला. आणि हे कुठल्या शाळेत कॉलेजमध्ये शिकवलं पण नाही गोल सेटिंग. आत्ता शिकवतात, माहिती तुम्हाला. आता गोल सेटिंग शिकवतात. काय लॉंग टर्म गोल, शॉर्ट टर्म गोल, डे टू डे गोल्स, असं शिकवतात. आणि ते प्लॅनिंगने काम करतात. मोठी माणसं असं करतात. मोठी माणसं असं नाहीत करत. जे रिच लोक आहेत, जे बुद्धिमान लोक आहेत, त्यांचं आधीपासून प्लॅनिंग असतं की त्यांनी आज काय करायचं आहे, या वर्षभरात काय करायचं आहे, या 6 महिन्यात काय करायचं आहे, या 90 डेजमध्ये काय करायचं आहे. आणि जे सर्वसामान्य, अतिसामान्य जे असतात ना, ते बस सकाळी उठायचे, जसा जसा दिवस जाईल तसं तसं प्रवाहाबरोबर वाहत जायचं. कोणी आला, कोणीही भेटला, किती वेळ बोलत राहिलो, आपला वेळ वाया जातो आहे. कोणत्याही लग्नात गेलो, कुठेही गप्पा मारत बसलो, कोणाशीही चुगल्या करत बसलो. अरे असं नाही ना, 24 तासच आहेत आपल्याजवळ. आणि 24 तासातले तुम्ही किती युटिलाइज करता, हा मुद्दा आहे. तर गोल सेटिंग हा भाग वर आपण बोलत होतो. तर गोल सेटिंगमध्ये काय आहे की आपल्याला चुकीच्या गोष्टी सांगितल्या असतील किंवा आपण त्याच्या चुकीचं इम्प्लिमेंटेशन केलं. स्वप्न पाहायला शिकवलं नाही कोणी, आणि स्वप्न जगायला तर नाहीच नाही. तर गोल सेटिंग करताना आपल्याला काय सांगितलं की अंथरूण पाहून पाय पसरावे. काय ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. काय तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. काय करतोय आपण? कोणीच चुकीचं नाही सांगितलं. आपण आपल्या सोयीने त्याचे अर्थ घेतले. आपण आपल्या सोयीने आळशीपणात म्हणा की धडपडत म्हणा, दिशाहीन म्हणा, कसं तरी जगलो. पण आता असं वाटतं की नाही, असं नाही. आता जो काय काळ आपल्या हातात आहे, जो पिरियड आपल्या हातात आहे, कोणाचं 20 वर्ष असेल, कोणाचं 10 वर्ष असेल, कोणाचं 15 वर्ष असेल, कोणाचे 25 वर्ष असतील. आणि तरुण मुलांचा आता प्रश्नच नाही, त्यांना हे सगळं माहिती आहे. गोल सेटिंग त्यांना शिकवतात मॅनेजमेंटमध्ये, है ना. सगळ्या मॅनेजमेंटमध्ये आता गोल सेटिंग हा फार टॉपिक महत्त्वाचा झालेला आहे. प्रत्येक कंपनीचं गोल सेटिंग असतं, वर्षभराचं टार्गेट असतं. आपणच असे राहून गेलो. तर गोल सेटिंग करताना 2 महिन्यात काय करू, 3 महिन्यात काय करू, 1 महिन्यात काय करू, लॉंग टर्म गोल, शॉर्ट टर्म गोल, 2 डेज गोल, हे सगळे पूर्ण करावे लागतात. करायचे म्हणजे मग आपल्याला समाधान मिळतं की आपण जे ठरवलं तसं आपण जगू शकलो. आणि त्यासाठी असते टू डू लिस्ट. म्हणजे आज मी काय करणार आहे हे मी स्टार्ट युअर डे बिफोर यू स्टार्ट ऑन पेपर.
पेपरवरती दिवस सुरू करायचा. आज मला उद्या काय करायचं आहे हे तुम्ही लिहून घ्या आणि त्या दृष्टीने मग दुसऱ्या दिवशी ती कामं झाली की नाही आपण त्याला टिक मार्क करतो. त्याला म्हणतात चला दिवस कामी लागला. नाही तर उठलो आहे किती सुट्टी आहे म्हणून 8 वाजता उठलो, 2 तास पेपरच वाचत बसलो, मग 4 तास बातम्याच पाहत बसलो, मग रीलच पाहत बसलो, मग फेसबुकच पाहत बसलो आणि गेला दिवस हातातनं. 365 दिवसातला एक दिवस मायनस, तुमच्या आयुष्यातला एक दिवस मायनस. असं नाही करायचं. जो काय पिरियड आपल्या हातात आहे, पाक वेळ जी आहे ना ती वाळूसारखी असते, ती मुठीतून निसटून जाते आणि तुमच्या हातात काही राहत नाही. तेव्हा किंवा पाण्यासारखं निघून जातं हातातनं आयुष्य. पण नंतर आपल्याला वाटतं की अरे यार हे तर राहूनच गेलं. किती गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आपण ठरवू शकतो, आहे ना. वेगवेगळ्या भाषा शिकू शकतो, वेगवेगळ्या लोकांना मदत करू शकतो, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देऊ शकतो, स्वतःचं जेवण खाण वेळेवर करू शकतो, स्वतःचा रेग्युलर एक्सरसाइज करू शकतो. कितीतरी गोष्टी आहेत. तर आपण ते करू, गोल सेटिंग करू. पुढच्या सेशनमध्ये पुन्हा गोल सेटिंगवरती बोलू आणि मग मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगेन. तोपर्यंत एवढं तर करू, निदान कागदावर तर लिहू की मला काय करायचं होतं आणि काय काय करायचं राहिलं आहे. चला तर मग सुरुवात करू आजपासूनच गोल सेटिंगला. आजचा दिवस आधी कसा जाईल ते ठरवू, मग 90 डेज महिना कसा जाईल ते ठरवू, मग 90 डेज ठरवू आणि मग वर्ष ठरवू. आता डिसेंबरपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे 24मध्ये. 25मध्ये जाताना आपण कसे असू हे एकदा ठरवलं ना मग काय मजा येते, है ना. तर 2025मध्ये मेघना काय असेल, कशी दिसेल, कसा विचार करेल, कशी बोलेल, किती लोकांना जोडेल, किती लोकांना मदत करेल, तिची पोझिशन काय असेल, तिला लोकांना ती आवडत असेल का, तिच्या चेहऱ्यावर याच्यापेक्षा जास्त स्माईल असेल का, आजच्यापेक्षा जास्त हेल्दी असेल का, हे सगळं ठरवू आणि 31 डिसेंबरला आपण संध्याकाळी सगळ्या जे गोल्स ठरवले त्याला मार्किंग करू आणि मग एंट्री करू 2025मध्ये. ती असेल फ्रेश सकाळ, बरोबर ना. नुसते फटाके फोडून काही वर्ष संपत नसतं, है ना. नवीन वर्षाचं स्वागतही काही असं नुसतं तोरणं लावून फटाके फोडून होत नाही. आयुष्याचं नवीन वर्षाचं स्वागत करायला मनानी, शरीरानी, देहानी, मेंदूनी, बुद्धीनी तयार असलं पाहिजे. मी तयार आहे. आता माझे 6 महिन्याचे गोल ठरले आहेत. मला काय काय करायचं आहे 2024मध्ये. 2025मधली मेघना कशी असेल ते पाहूच, मग भेटू. चला पुन्हा बोलू या विषयावर अजून डिटेलमध्ये, ठीक आहे. तोपर्यंत गुड डे. मजा करा, मस्ती करा. आयुष्यात खूप काही करायचं राहिलं आहे. बस रोजचा दिवस कामी लावा. धन्यवाद. भेटू. मेघना बोलते आहे.